मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या, सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी युतीत वाद निर्माण करू नयेत, प्रवीण दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. स्वतः फडणवीस त्याची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील. ते मुख्यमंत्री राहावेत ही 14 कोटी जनतेची भावना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला. पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांचा आकडा 8 वर. 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश. आतापर्यंत 14 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेतील इमारतीचं विनापरवाना बांधकाम केल्याचा खुलासा. केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिला, दुसरा आणि मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितलेली नव्हती. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची धमकी दिली. सोशल मीडियात ऑडिओ क्लिप व्हायरल. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये मराठीत संवाद साधण्याच्या मुद्द्यावरनं वाद. प्रवाशाला आरपीएफ कार्यालयात तासभर कोंडल्याचा आरोप. आरपीएफ कार्यालयाच्या बाहेर मराठी एकीकरण समिती आक्रमक. अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500 ऐवजी चिल्लर रुपयात दान. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवेघाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनाथ धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यात 29 जुलैला सोहळा पार पडणार. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पाल्यावर नजर ठेवा. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. सोलापूरच्या सांगोल्यात एफडीएचा मोठा छापा. 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. तात्काळ दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. घोडबंदर ते नायगाव बाफना ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. घोडबंदर रोडवरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा फटका. चीनमधील सिचुआन प्रांतामध्ये भीषण पूर. 39 जणांच्या मृत्यूची नोंद. तर 2,623 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. अनेक भागातली घरं पाण्याखाली, रस्तेही खचले. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचे धक्के. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीचं संकट. पेरणीनंतर सोयाबीन उगवलंच नसल्याच्या तब्बल 2,382 तक्रारी. संबंधित कंपनीवरती कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यभरात पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरात चिंताजनक पाणीसाठा. जळगावात 38 टँकरनं नागरिकांना पाणीपुरवठा सुरू.